हॅलो नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा, वनरक्षक भरतीला डमी उमेदवार, एक्झॅक्टली ही न्यूज काय आहे, लोकमतच्या पेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे। तर बघा, पडताळणीमध्ये फुटले बिंग, प्रादेशिक निवड समितीची सतर्कता, वनरक्षक भरतीला डमी उतरवून त्याने मिळवले गुण। तर या ठिकाणी संपूर्ण न्यूज बघा, लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ यांनी न्यूज दिलेली आहे। तर बघा, वन विभागातील वनरक्षकाच्या 45 जागांसाठी पदभरती प्रक्रिया घेण्यात आली। यामध्ये शेवटच्या चाल चाचणीनंतर अंतिम यादी जाहीर झाली। ही अंतिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया हाती घेण्यापूर्वी निवड समितीने सर्व उमेदवारांचे कागदपत्र, अर्ज, भरती प्रसंगीचे व्हिडिओ, फोटोग्राफ्स यांची पडताळणी केली। यामध्ये एका उमेदवाराच्या बाबतीत संशय निर्माण झाला, त्याला चौकशीला बोलावून घेतले। यातून धक्कादायक वास्तव समोर पुढे आले। त्या उमेदवाराने 5 किलोमीटरच्या धावण्याच्या शर्यतीसाठी डमी उमेदवार उभा केल्याचे सिद्ध झाले। वन विभागाच्या प्रादेशिक निवड समितीचे सचिव धनंजय वाय भासे यांच्या उपस्थितीत अंतिम निवड यादी प्रसिद्धीसाठी पात्र 55 उमेदवारांच्या कागदपत्रांचे पुनरावलोकन करण्यात आले। यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून ईडब्ल्यूएस प्रवर्गात निवड पात्र ठरलेल्या रवींद्र सोमनाथ पावगव्हाण यांच्यात संशय निर्माण झाला। त्यांच्या संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केली। शिवाय पदभरती प्रक्रियेदरम्यान केलेले व्हिडिओ चित्रीकरण, सीसीटीव्ही फुटेज, कॅमेराचे फुटेज, अर्जावरील फोटोग्राफ यांची तपासणी केली। यामध्ये रवींद्र पायगव्हाण यांच्या जागेवर 5 किमी धावण्याच्या स्पर्धेत दुसराच युवक धावल्याचे स्पष्ट झाले। हा सबळ पुरावा हाती आल्यानंतर प्रादेशिक निवड समितीने रवींद्र पायगव्हाण याला चौकशीसाठी बोलावले। त्याच्या पुढे संपूर्ण पुरावे ठेवले। त्याने आपला गुन्हा कबूल केला। 5 किलोमीटर धावण्यासाठी प्रतिप्राश या ठिकाणी न्यूज अशा प्रकारे बघा मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो या भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये डमी उमेदवाराला उतरून त्यांनी गुण मिळवले होते। आता या ठिकाणी बघा, गुण वाढवण्यासाठी घेतलेली मदत, वनरक्षकच्या 55 जागांसाठी 11,000 उमेदवारांनी लेखी व मैदानी चाचणी केली। अतिशय काटेची स्पर्धा येथे होती। अशा स्थितीत लेखी परीक्षेत गुणवत्ता घेणाऱ्या या ठिकाणी धावण्याच्या या ठिकाणी मित्रांनो आता तुम्हाला ही न्यूज एक्झॅक्टली समजलेली आहे की वनरक्षक भरतीमध्ये कशा प्रकारे घोळ किंवा गोंधळ झाला होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।